नमस्कार मैत्रिणींनो. तर अचानक आम्ही कुठे गेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळे एकत्र आम्ही मामाच्या गावाला, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर मामाची यात्रा होती आणि श्रीपती बाबांची यात्रा होती. तर यात्रा म्हटलं की त्या गावातल्या देवाची यात्रा भरते. तर ह्या माझ्या मामाच्या गावामध्ये तसं पाहायला गेलं तर 3 यात्रा भरतात वर्षातून. त्यापैकी ही एक आहे श्रीपती बाबांची यात्रा. तर खूप मोठं मंदिर आहे इथे. तुम्हाला जरी आत्ता छोटं वाटत असेल आतमधून, तर खूप मोठं मंदिर आहे. तसं मी बाहेरून काही व्हिडिओ घेतला नाही कारण खूप जास्त गर्दी होती. आता इथे सुद्धा तुम्हाला दिसतच असेल. आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये भजन वगैरे चालू होतं आणि दिवसभर भजनाच्या स्पर्धा असतात आणि त्यानंतर मग नंबर काढला जातो. तर इथे बाबा, आता इथे एक बाबा आहेत, ते वाती करतायत. त्यांचं वाती करायचं काम चालू आहे आणि आम्ही इथे दर्शनासाठी रांगेत उभे आहोत. तर आम्ही सगळ्या एकत्र राहतो ह्या दिवशी. म्हणजे मामाच्या घरी माझी मावशी, माझी आजी आहे, तिच्या बहिणी म्हणजेच माझ्या मामाच्या या लागतात. बऱ्याच जणी आहेत आम्ही आणि माझ्या बहिणी, माझी मम्मी, आम्ही सगळ्याजणी आम्ही एकत्र राहतो. पण जास्त काही दिवस आम्हाला राहता येत नाही, त्यामुळे एक दिवस तरी आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. आता तसं पाहायला गेलं तर मुलांच्या शाळेचेच दिवस चालू आहेत, पण एक दिवस आम्ही ॲडजस्ट करतो आणि खूप असा धिंगाणा घालतो. तर पुढे तुम्हाला दाखवेलच मी. तर त्यामुळे आम्ही एकत्र राहण्यासाठी ॲडजस्ट करून घरी आलेलो आहोत. तर इथे आता आम्ही दर्शन घेणार आहे श्रीपती बाबांचं. सगळ्यांना माहिती असेल असं मला तरी वाटतं. पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये म्हाळुंगे हे गाव आहे, तिथे आहे हे मंदिर. आणि जवळपासचे जे लोक असतील, मला वाटते पुण्या साईडची, त्यांना माहिती असेल श्रीपती बाबांची यात्रा भरते. आणि ही पालखी 1 महिना अगोदर पंढरपूरला जाऊन आलेली असती. त्यानंतर यात्रा उत्सव चालू होतो. त्यानंतर दर्शन झालं. आता इथे रामाचं मंदिर आहे, इथे पण दर्शन घेतलं. जास्त काही देवाचं शूट घेतलं नाही कारण तसं अलाउड नसतं आणि आपण पण नियम पाळले पाहिजे. त्यानंतर आम्ही इथे रामाच्या मंदिरातच बसलो होतो कारण आमच्या सगळ्या पाहुण्या इथे जमणार होतो आम्ही एका ठिकाणी. त्यानंतर मग पुढे आम्ही जेवणासाठी जाणार आहे. तर इथे महाप्रसाद असतो. खूप लांबून लोक येतात हा प्रसाद घेण्यासाठी आणि श्रीपती बाबांच्या दर्शनासाठी. तर ही 4 दिवस यात्रा असते आणि 4थ्या दिवशी काल्याचं कीर्तन म्हणजे काला असतो. तर आम्ही शेवटच्या दिवशी गेलो होतो 4थ्या दिवशी. तर आता इथे आम्ही वाट बघतोय सगळे येण्याची. म्हणजे माझ्या बहिणी वगैरे इथे बघू शकता. माझ्या बहिणीची मुलगी लाजते थोडीशी. तर इथे आता त्या दर्शनाला गेल्यात. दर्शन झालं. त्यानंतर आता आम्ही इथे आलो आहे महाप्रसाद घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त लोक आहेत, खूप गर्दी. आणि ही एकच पंगत नाही, अशा कितीतरी पंक्ती ते दिवसभरातून उठतात जेवण करून. एवढी लोक इथं जेवतात. खरंच खूप पवित्र प्रसाद आहे हा. खूप लांबून येतात लोक इथे हा प्रसाद घेण्यासाठी आणि खूप जास्त गर्दी असते. आणि नियम तर इतके छान आहे तिथे, व्यवस्था ही खूप सुंदर आहे. तर आमचं जेवण झालं. आता आम्ही आलो आहे थोडीशी खरेदी करण्यासाठी. तर खूप स्टॉल आलेले आहेत, खूप जास्त. पण मी जास्त काही शूटिंग घेतलं नाही कारण खूप गर्दी. इथे तरी जरा गर्दी कमी आहे, त्यामुळे मी मोबाईल बाहेर काढला पर्समधून. थोडं शूटिंग घ्यावं म्हटलं कारण मागे खूपच गर्दी होती आणि नाही जमलं मला ते व्हिडिओ वगैरे घ्यायला. तरी ते कुल्फी घ्यायचं चाललं आहे. त्यानंतर आता इथे कोणाला काय घ्यायचं आहे ते इथे घेण्याचं काम चाललं आहे. माझं पण झालं घेऊन.
आणि चालले आता जाता जाता बघू काय घ्यायचं आहे ते अजून. त्यानंतर आता आम्ही श्रीपती बाबांची जी समाधी आहे तिथे आम्ही दर्शनासाठी जाणार आहे, तर ती पण मी तुम्हाला दाखवते पुढे. तर इथे आता आलो आहे आम्ही समाधीचं दर्शन घेण्यासाठी. अगोदर श्रीपती बाबांचं दर्शन घ्यायचं, त्यानंतर समाधीचं घेतलं जातं. तर इथे पण खूप जास्त रांग आहे, मोठी लांब लाईन लागलेली आहे. तर इथे कडेला शेती आहे आणि शेतातच हे मंदिर आहे, समाधी मंदिर. तर इकडे ह्या साईडला बाग आहे, त्या बागेमध्ये पेरूची, चिक्कू अशी फळांची झाडे आहेत, नारळाची झाडे आहेत साईडने लावलेली. आणि खूप प्रसन्न वाटतं ह्या ठिकाणी, तरी खूपच भारी वाटतं. आणि वातावरण पण खूप सुंदर होतं. आणि हे चिंचेचं झाड खूप जुनं आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा यायचो, तर तेव्हा हे चिंचेचं झाड म्हणजे त्याच्या अगोदरपासून हे झाड आहे. तर इथं थोडं आता बांधकाम वगैरे झाले, तर तेव्हा काय एवढं नव्हतं. आणि इथं हे समाधी आहे, ते नारळ फोडायचं काम, हे सगळं पाणी इकडं आलं आहे नारळ फोडून. तर आता आम्ही इथे दर्शन घेऊन घरी जाणार आहे. तर आम्ही काय लाईनमध्ये थांबलो नाही, आम्ही डायरेक्ट इथं बाजूनीच दर्शन घेतलं, कारण खूप उशीर झाला असता आधी. आणि कसं आहे आता थंडीच्या दिवसांमध्ये लवकर अंधार पडतो आणि आम्हाला जवळजवळ 1 किलोमीटर अंतर चालत जायचं आहे, दाखवते मी तुम्हाला नंतर. तर त्यामुळे अंधार पडला असता. आणि आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बिबट्याची भीती आहे आणि ग्रामीण भागामध्ये तर जास्त भीती वाटते त्यामुळे. आणि आम्ही सगळ्या लेडीज असल्यामुळे मग आम्ही थोडं उजेड असतानाच घरी चाललो आहे आता, गप्पा मारत मारत. आणि बाकीच्या आमच्या ज्या पाहुण्या आहेत त्या काही घरी गेल्यात, काही गावातच आहेत अजून. आता आम्ही चाललो आहे घरी. तर आम्ही घरी आलो आहे आता मामाच्या. तर ही माझ्या बहिणीची मुलगी, खूप बोलबच्चन आहे, खूप बोलायला लागतं तिला, सारखी बडबड बडबड चालू असते तिची. आणि ती म्हणत होती की ती मला म्हशी दाखवते, पण ती गोठ्यात गेलीच नाही. म्हटली होती मी दाखवते, पण गेली नाही. त्यानंतर आता तिचं चाललं आहे शूटिंग घ्यायचं काम. तिला खूप जास्त असं ब्लॉगिंगचं आवडतं. तर इथे माझ्या बहिणीचा आणि भावाचा मुलगा आहे, त्यांचं खेळायचं चाललं आहे आणि ही शूटिंग घेते आहे बहिणीची मुलगी. आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. एवढं मोठं पातेलं ठेवलं आहे, आता स्वयंपाक चालू आहे इथे. आमचा अंधार पडल्यामुळे ते थोडं दिसते कलर. इथे आता मोबाईल बघतात हे मुली आणि इथे बाजूला गप्पा चालल्यात, सगळ्या बसल्यात. अजून काही पाहुणे यायच्यात गावातून. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.